तर हे आहे माझ्या लुक्स मॅक्सिंग सिरीजचं सेकंड एपिसोड, हाऊ टू इम्प्रूव्ह स्किन क्वालिटी. तर या अगोदर आपल्याला समजून घ्यायला हवं कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट काय असतो? कपडे. जर तुम्ही काळे कपडे घालता की पांढरे कपडे घालता तर सडनली तुमचा रंगच बदलून जाईल. यालाच म्हणतात कॉन्ट्रास्ट. जेव्हा आपले डोळे उन्हात असतात तर समोरील झाड काळा दिसतो आणि जर झाडात ऊन नसतो तर आपल्याला झाडामध्ये पण रंग दिसतो. यालाच म्हणतात कॉन्ट्रास्ट. आपले डोळे एक्सपोजर कसे ॲडजस्ट करतात? कॅमेराचा लेन्स एक्सपोजर कशा प्रकारे ॲडजस्ट करतो? फॉर एक्झाम्पल, लाईटच्या समोर चेहरा ग्लोईंग दिसतो आणि जिथे लाईट नसते तिथे डल. हे सगळं खेळ आहे कॉन्ट्रास्टचा. आता यात आपण काय करू शकतो? आपण करू शकतो फेशियल्स हेअरसोबत गंमत. एक्झाम्पल, फेशियल हेअर चेहऱ्यावर आहेत की नाही, बरोबर आहेत की नाही, कोणत्या रंगाचे आहेत, पॅची आहेत का, हे सगळं तुमच्या फेसला कम्प्लिटली डिस्ट्रॉय किंवा मेक करू शकते तुमच्या फेशियल कॉन्ट्रास्टला. तुम्ही जर विराट कोहलीला बघा आणि जर तुम्ही त्यांचा चेहऱ्याला बघाल, यू विल सी की त्यांची घनी काळी दाढी आहे, ती किती परफेक्ट सूट करते त्यांच्या फेसवर. वेरॅज जर तुम्ही याचा चेहरा बघाल, जेव्हा यांनी दाढी वाढवायला सुरुवात केली तर त्याचा कॉन्ट्रास्ट किती बिघडला. स्किन याची चांगली आहे पण यांच्या चेहऱ्यावर दाढी आहे आणि ती पण घाणेरडी दाढी, जिच्यात शाईन नाही आहे, डेन्सिटी नाही आहे. त्यामुळे त्याचा कॉन्ट्रास्ट किती खराब झाला आहे. तर जर तुम्हाला तुमची स्किन इम्प्रूव्ह करायची आहे तर तुमचा पहिलं स्टेप असलं पाहिजे ग्रूमिंग. तुमच्या या घाणेरड्या दाढीला शेव करून. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही तर जरा या चेहऱ्याकडे बघा. जेव्हा याच्या चेहऱ्यावर पॅची म्हणजे घाणेरडी दाढी होती तेव्हा हा किती खराब दिसायचा आणि जेव्हा याने ग्रूमिंग केली तर याचा कॉन्ट्रास्ट किती चांगला झाला. तुम्ही बिअर बायसेप्सचा पण एक्झाम्पल घेऊ शकता. आणि जर तुम्ही टीनेजर आहात, तुमच्या बॉडीजमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ॲक्ने होते. तर तुम्ही टीनेजर आहात तर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स प्युबर्टीमुळे आहेत. आणि महत्त्वाचं, स्किनमधून फॉल्ट काढण्या अगोदर ब्लड टेस्ट करा. तुमच्यामधून 90% लोकांना वाटतं तुमची स्किन खराब आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या तरी प्रोडक्ट लावायची गरज आहे, पण कोणी हे नाही विचार करत की स्किन खराब का झाली. मला पण आज पण ते दिवस माहिती आहे जेव्हा माझा मित्र बल्किंग करायचा, तेव्हा त्याच्या डाएटमध्ये एक पण फ्रूट किंवा एक पण भाजी नव्हती, म्हणून त्याची स्किन एकदम खराब झाली, जस्ट लाईक एका आजारी माणसासारखी. आणि त्यानंतर त्याने केला त्याचा HB चेक आणि त्याचा होमोग्लॅबिंग होता 9 आणि त्या उलट एका अंकलचा होता 13. एवढ्या वयात 13 आणि माझ्या मित्राचा 9. नंतर त्याने सुरू केलं पालक खायला, फ्रूट्स खायला आणि विदिन 3 मंथ्स त्याची स्किन चांगली झाली. मोस्ट ऑफ द पीपल ज्यांची स्किन खराब आहे ते कधी याचा विचार नाही करत की त्यांच्या शरीरात काही प्रॉब्लेम आहे. तर प्लीज ब्लड टेस्ट करा. होऊ शकते झिंकची कमी आहे, मॅग्नेशियम कमी आहे, डायबिटीज आहे, रक्त कमी झाला आहे, माहीत नाही 100 आजार असतील. तर प्लीज ब्लड टेस्ट करा. आणि यानंतर रिझन असेल सन एक्सपोजर नाही मिळणे. ज्या दिवशी तुमच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन डीची कमी झाली तेव्हापासून तुमच्या बॉडीमध्ये 100 आजार पसरतील. आणि काही लोक विचार करतात त्यांची स्किन खराब होईल. तर तुम्हाला तुमच्या पाठीवर ऊन घेतलं पाहिजे. मी हे नाही सांगत तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर ऊन घ्या. आणि आता येऊया स्किन प्रोडक्ट्सवर. तर तुम्हाला 2 वेळा फेस वॉश करायचा आहे. तर तुम्हाला मार्केटमधल्या सगळ्या फेस वॉशेसला लाथ मारायची आहे आणि तुम्हाला मुस्टॅकचा फेस वॉश घ्यायचा आहे, कारण मार्केटमधले प्रोडक्ट्स केमिकलने भरलेले असतात. अँड रिमेंबर, तुम्हाला सकाळ संध्याकाळ तुमच्या स्किनला मॉइश्चराईज केलं पाहिजे मॉइश्चरायझरने. तर तुम्ही सेटाफिल किंवा मिनिमलिस्ट यूज करू शकता. आणि लक्षात घ्या, तुम्हाला सनस्क्रीन अप्लाय करूनच घराबाहेर पडायचं आहे. आणि सनस्क्रीन अप्लाय करण्याचा पहिलं स्टेप मॉइश्चरायझर आणि नंतर सनस्क्रीन अप्लाय करायची आहे. आणि आता येऊया ग्लोईंग स्किनवर. तर जर तुमच्या स्किनमध्ये कॉलेजन वाढेल तर तुमची स्किन ग्लोईंग होईल. आणि कॉलेजन वाढवण्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन C फ्रूट्स, व्हेजिटेबल्स खायला सुरुवात करायची आहे. तर आजसाठी इतकंच. स्टे स्ट्रॉंग.